चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य श्री दादा कोरडे महाराज लिखित श्री सद्गुरु स्मरणी या पुस्तकाचं वाचन करीत आहोत. काल आपण 12 प्रकरण स्मरण गाथा म्हणून चमत्कार ह्याचे जे नियम आहे, स्मरण चमत्कार हे सहज नियम पाहिले. आज आपण कृतीनेही बोध होतात याबद्दल चर्चा करूया. मी कराडला कॉलेजमध्ये असताना ज्या वेळी परमपूज्य श्री मामा कराडला यायचे त्या वेळेस त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळायचे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही ते फार सुंदर बोध करून देत. एकदा असेच परमपूज्य श्री मामांशी बोलत असताना एकाने त्यांना पुरुषसुक्तासंबंधी प्रश्न विचारला. बरेच दिवस मनात असलेली शंका त्याने विचारले की या सुक्तात अत्यतिष्ठत दशांगुलम असे का म्हटलेले आहे, त्याचा खरा अर्थ काय आहे. त्या परमात्म्याने सर्व सृष्टीची निर्मिती केली आणि तो वर दशांगुळे व्यापून राहिला असे येथे का म्हटले आहे. ते ऐकून मामा हसले, काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांनी आपल्या भ्रूमध्यापासून 4 बोटे, त्यावर 4 बोटे आणि त्यावर 2 बोटे मोजून दाखविली. मग ते म्हणाले, आता हे दशांगुल माप कुठपर्यंत येते रे. तर आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत अशी सर्व सृष्टी त्याने व्यापलेली आहे आणि शिवाय तो ब्रह्मरंध्र व्यापूनही उरलेला आहे. एक फार मोठे रहस्य त्यांनी साध्या कृतीतून सहजगत्या सांगितले. एरवी लांबलचक प्रवचनामधूनही जे सहज सांगता आले नसते ते त्यांनी एका छोट्याशा कृतीने उत्तम समजावून सांगितले. एका सिद्धिप्राप्ताची भेट. कराडचाच एक प्रसंग आहे. कराडला असताना माझ्याकडे परमार्थाची गूढ विद्यांची आवड असलेले बरेच लोक येत असत. परमार्थावर गूढ विषयांवर आमच्या बऱ्याच चर्चा चालायच्या. त्याच सुमारास एक नाथपंथी गृहस्थ एकदा माझ्याकडे आले. त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. ते ज्यावेळी माझ्या खोलीच्या दारापाशी आले तेव्हा मी काहीतरी वाचत कॉटवर बसलो होतो. मला बघून ते सरळच आत आले आणि त्यांनी माझ्याकडे एक कागद पेन मागितली. मग भराभर कागदांवर त्यांनी माझी पत्रिका लिहिली व ते मला म्हणाले, ही आपली जन्मपत्रिका आहे, पडताळून पहा. आश्चर्य म्हणजे ती पत्रिका तंतोतंत बरोबर होती. पुढे मग त्या गृहस्थांचा व माझा हळूहळू परिचय होत गेला. ते गृहस्थ म्युन्सिपल कमिटीच्या मलेरिया डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. एकदा त्यांच्या डिपार्टमेंटची सहल महाबळेश्वरला गेली होती. महाबळेश्वरला ब्रह्मारण्य नावाचे एक स्थान आहे. आता तो भाग कदाचित जरा विरळ झाला असावा, पण तेव्हा तो अतिशय दाट वनराजीचा होता. अशी वदंता आहे की त्या ब्रह्मारण्यात अजूनही काही नाथपंथीय सिद्ध महायोगी गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. या गृहस्थांना यातल्या कशाचीच माहिती नव्हती. सहलीबरोबर फिरता हे गृहस्थ त्या ब्रह्मारण्यात शिरले. त्यांच्याबरोबरचे लोक मागे राहिले आणि हे नेमके वाट चुकले. गुरुप्रसादाने सिद्धी. वाट चुकून ते तसेच थोडे पुढे आल्यावर शैलीशृंगी झालेले नाथ संप्रदायिक वेशभूषा असलेले एक सिद्ध अचानक त्यांच्या समोर आले आणि त्यांना म्हणाले की चल माझ्याबरोबर. असे म्हणून ते त्यांना सुताबरोबर एका गुंफेत घेऊन गेले. त्यांनी नेमकी कोठून कसे गुंफेत नेले हे काही त्यांना आठवत नाही, कारण ब्रह्मारण्यात तर अशी कोणतीच गुंफा नाही. गुंफेत आतमध्ये एक व्याघ्राजीन टाकलेले होते. त्यावर त्यांना बसविले आणि त्या सिद्धांनी सांगितले की पूर्वजन्मी तू माझा शिष्य होतास, पण तुझ्याकडून काही अमर्यादा घडली, त्यामुळे मी तुला हाकलून दिले होते. त्यानंतर पश्चाताप होऊन तू माझ्याकडे परत आलास. मात्र त्यानंतर तू माझ्याकडे फार दिवस साधनारत राहू शकला नाहीस. प्रारब्धवशात तुझा देहपात झाला, देह पडला. पण त्या जन्मात तू माझी जी काही सेवा केली होतीस त्याचे फळ म्हणून मी आता तुला काही सिद्धी देणार आहे. सद्गुरू सेवा हीच परमार्थात परमोच्च कोटीची मानलेली आहे. याचे कारण असे की आजपर्यंत जे सिद्ध झाले आणि पुढेही जे सिद्ध होतील
त्या सर्वांच्या ठायी सिद्धत्व हे त्यांच्या त्यांच्या पूर्वजन्मीच्या गुरुसेवेमुळेच उत्पन्न झालेले असते. साधनेचे फार महत्त्वाचे अंग गुरुसेवा हे आहे. तन मन धनाने पूर्ण शरणागत होऊन केलेली सेवा ही सिद्धी प्राप्त करून देणारी असते. गुरुसेवेशिवाय सिद्धत्व प्राप्तच होत नाही असा शास्त्र नियम आहे. त्या महायोग्यांनी या गृहस्थांना तेथील आसनावर बसवले आणि मग ते म्हणाले, येथून उठून कोठेही जायचे नाही. मी सांगतो त्या मंत्राचा जप करीत बसून राहायचे. मध्ये डोळे उघडले तरी उठायचे नाही. मग त्यांनी त्या गुहेच्या तोंडावर एक वाघ बसवून ठेवला. त्यांनी तो कुठून आणला ते माहीत नाही. या गृहस्थांनी त्याच्याकडे नुसते जरी बघितले तरी तो आ वासायचा, डरकाळी फोडायचा. अशा स्थितीत हे कसले पळतायत, मुकाट्याने जप करत बसले. असे 15 दिवस गेले. त्या 15 दिवसात त्यांना तहान भूक काहीही लागली नाही. आणि जरी लागली असती तरी त्या वाघापुढे काय विषाद होती. 15 दिवसानंतर ते नाथपंथी सत्पुरुष गुंफेत परत प्रकट झाले. ते या गृहस्थांना म्हणाले, बाळ आता तू घरी जा. हे गृहस्थ म्हणाले, घरी कसा जाऊ, तुम्ही मला कुठे आणले आहे ते माहीत नाही. बरोबरचे सगळे लोक केव्हाच निघून गेले असतील. माझी बॅग गाडीमध्ये राहिली, खिशात पैसे नाहीत, जाऊ कसा. यावर हसून ते म्हणाले, ठीक आहे, तुला आम्ही पोचवतो. त्या सत्पुरुषांनी मग त्यांना डोळे मिटायला सांगितले आणि दुसऱ्याच क्षणी ते गृहस्थ त्यांच्या घरी पोचलेले होते. त्या दिवसापासून त्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या. त्यातली एक सिद्धी म्हणजे त्यांच्यासमोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे भूत भविष्य वर्तमान सर्व काही ते सांगू शकत. गंमत म्हणून सुरुवातीला ते लोकांना असे काही सांगायला लागले आणि नंतर त्यांना लक्षात आले की ही तर सिद्धी आहे, कारण ते सांगतील त्याप्रमाणे खरेच तसे व्हायला लागले. सिद्धीचा प्रत्यय. लोकांना सुद्धा असेच काहीतरी अद्भुत चमत्कारिक हवे असते. त्यामुळे मग त्यांच्या भोवती लोकांचा गोतावळा वाढायला लागला. ते माझ्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांची अशी स्थिती होती की त्यांच्या घरी अक्षरशः दरबारच भरत असते. तेथे येणाऱ्या अनेक लोकांना अनेक गोष्टी ते सांगत. त्यांच्या या सिद्धीच्या संबंधातला एक प्रत्यय सांगतो. त्यांनी एकदा मला सांगितले, मी असे दृश्य बघतोय की तुम्ही तुमच्या सद्गुरूंना गाडीतून घेऊन चाललेले आहात. तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात आणि तुमच्या शेजारी तुमचे सद्गुरू बसलेले आहेत. मला तेव्हा ड्रायव्हिंग येत नव्हते. मी ड्रायव्हिंग शिकलेलो नव्हतो. म्हणून मग मी मुद्दाम त्यांना खोदून विचारले की तुम्ही ती गाडी बघितली का, कशी आहे ती. त्यावर ते म्हणाले, ती पांढऱ्या रंगाची ॲम्बेसिडर आहे. हा प्रसंग अर्थातच मी कालोखात विसरलो. पुढे पुण्यात आल्यावर परमपूज्य श्री मामांनी मला आग्रहाने ड्रायव्हिंग शिकायला लावले. ते म्हणाले, कुठे जायचे झाले तर मला कोणीतरी सारथी पाहिजे. त्यांच्यासाठी नेहमी परमपूज्य सौ ताई किंवा श्री जयंतराव ड्रायव्हिंग करायचे. पण त्यांच्यापैकी कोणाला ऑफिसमुळे इतर कारणांमुळे वेळ नसला तर कोणीतरी आणखी एखादा ऐन वेळ तयार पाहिजे. म्हणून त्यांनी मला देखील ड्रायव्हिंग शिकायला लावले. त्यावेळी परमपूज्य श्री मामांकडे जी गाडी होती ती देखील पांढरीच होती, पण ती स्टँडर्ड होती, ॲम्बेसिडर नव्हती. नंतर पुढे एकदा परमपूज्य श्री मामा रत्नागिरीहून एक गाडी घेऊन आले. ती बाहेर लावायला सांगून माऊलीत आल्यावर ते मला म्हणाले, आपल्या तपोवनासाठी एका साधक भक्ताने ही पांढरी ॲम्बेसिडर गाडी दिलेली आहे. ती आपल्या तपोवनाच्या कामासाठीच वापरायची आहे. ही तू चालवत जा आणि मला कुठे जायचे असेल तर माझ्याबरोबर तू ही गाडी घेऊन येत जा. त्यांनी असे म्हटल्यावर मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघायलाच लागलो. एवढ्यात तेच पटकन मला म्हणाले, अरे कराडला त्या नाथपंथीयाने तुला सांगितलं नव्हते का, तीच ही गाडी आहे. त्या गृहस्थांच्या सिद्धीचा प्रत्यय देणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. एकदा